जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी जयश्री. तर जयश्रीच्या हातात काय दिसतंय? जाईचं फूल. खूप सुंदर वेल येते आणि आमच्या गावातही घर होतं जुना वाडा, तर तिथं पण आम्ही लावलेलं होतं. खूप सुंदर मंडप दिसत होता. हे शेतातलं घर आहे आमच्या आणि तिथं पण आम्ही बाहेर लावलेले आणि घर आणि शेत आमचं एकच आहेत. तर घरातून निघलं की डायरेक्ट शेतात. तर आज माझ्याकडं फावडं आणि फट्टे दिसत आहेत. तर कुठं निघाली एवढ्या लगबगीनं? लाईट जाणार आहे बाई, त्याआधी पहिलं पाणी भरून घ्यायचं आहे आणि भाजी पण काढायची आहे. तर त्यामुळं काय केलं, सगळं एकत्रच घेऊन आले. आता मोटर चालू होईन आणि रोपाला पाणी भरायचं आहे. आमच्याकडं रोप कायम असतात, कारण नर्सरीचे रोपं परवडत नाही. हे मोजून मापून असतं. शेण काढायला मी फावडं तिकडं नेलं होतं इकडच्या बांधावरचं, मग ते वापस आणलं आता. आणि इथं रोप टाकलेलंच आहे पत्ताचं फुलचं. आणि इथून पुढं पत्ता जास्त चालते. आता हा शेवटचा लॉट संपला की आमची पत्ता सुरू होणार. आणि पाणी म्हटलं की मला जरा भारी वाटतं, एकदम छान. आणि आता हिवाळ्यात पाणी भरायला मजा येते. पाणी इथं हात लावला पाईपाला तर गरम लागतं, पण जेव्हा ते दांडामध्ये पाणी येतं ना, ते गारगार असतं. तर तुम्ही पाहू शकता. आणि आता लवकरच आपल्याला रोप भरून पुन्हा भाजी काढायला लागायचे आहेत. आम्ही शेपू टाकलेला आहेत. घरी खाण्यासाठी मिरच्या लावल्या आहेत, तर त्या मिरच्याच्या मध्ये कारण मी नेहमी सांगते की आम्ही कशातही काही टाकत राहतो. म्हणजे मार्केटला न्यायला आपल्याला उपटता येतं. तर पाणी मस्त आहेत. थोडंसं ऊन पण पडलेलं आहे चांगलं. नाही तर बेलाचं झाड लावलं आहे आम्ही हे. तर असं आता पाणी तिकडं शेवटपर्यंत पोहोचत आलेलं आहे. ते आता हे एक बंद करून टाकलं आहे मी आणि दुसरं पण झालं आहे आणि ते पण बंद करण्याचं आहे. पण ते एकदम धारेवर आलं आहेत आता, कारण ह्या 3 आऱ्या आहेत इकडून आणि हे इकडनं एक. तर आता इकडून सोडायचं आहे त्या गोबीला. त्या रोप होतं ते पहिलं, त्या रोपातच आम्ही काय केलं, झाडं लावून दिले आणि त्याच्यातले उपसून घेतले. तिला रेडी पण नाही केलं, तसंच ठेवलं. आणि आता बघा ही चांगली गोबी आली आहेत आमची. तर त्याच्यात तेच रोप होतं, तर त्या रोपातच आम्ही खाली न ठेवता, कारण 2 आऱ्या, ह्या 3 आऱ्या म्हणजे खूप मोठी गोबी निघणार याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता आरी पण किती लंबी आहे, म्हणजे भरपूर रोप आहेत हे पण. पण पातळ टाकलं आहेत ते, कारण पातळ टाकलं ना तर झाड छान बनतं, दांडी चांगली येते त्याला आणि ते लावतो तेव्हा ते रुजतं मस्तपैकी. आणि हे बघा पाण्यामध्ये तर भारीच वाटतं एकदम. आणि दगडच दगडं असतात. सगळे म्हणतात ताई तुम्ही चपला घालतात, चपला घालून कोणी पाणी भरतं का? तर दादा तुम्ही येऊ शकता आमच्या शेतामध्ये भेट देण्यासाठी. आमच्या पंचकृषीतही कोणी बिना चपलाचं बुटाचं पाणी भरत नाही, कारण खडे आणि दगडं मातीशिवाय आमच्या रानात मातीच नाही. तर हा प्रॉब्लेम आहे. आणि त्यात तरीही आम्ही दगडाला, मी नेहमी म्हणत असते आम्ही दगडाला मोती पिकवतो. तर सगळं बांध आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही असं फिरत असला आणि जर अणकुचीदार खडा तुमच्या पायाखाली, आणि पाणी भरत असताना तुमचे पाय खूप नरम होतात, कारण पाण्यात राहावं लागतं. आणि जर चालताना तुमच्या पायाखाली जर अणकुचीदार खडा आला तर डोक्यात झणका निघतात, इतकं भयानक असतं त्याचा त्रास. आणि त्यामुळं आम्ही घाबरतो. बरं, तुम्ही सर्व आमचे व्हिडिओ बघतात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. अजून एक काम विचारते तुम्हाला, आमचं शेत आणि घर कसं वाटतं, आमची शेती कशी आहेत. आणि कुठं ना कुठं काही ना काहीतरी असतंच, असं होतच नाही की रिकामं ठेवलं आहे. आणि मस्त आता पाणी तर रोपाला भरून झालेलं आहेत. आता रोपाला सोडून देऊ. मोटर पण बंद करून टाकली. मी म्हटलं होतं ना लाईट जाणार आहे, लाईट जाण्याच्या आधी आपण आपला सट्टा साधलेला आहे. आता पाण्याचं टेन्शन नाही राहिलं. आणि आता आपण वळूया दुसऱ्या पार्टकडं, कारण आपल्या शेतामध्ये 101 कामं असतात, बरोबर आहे ना? हां, पांढरं स्वच्छ आकाश भारी दिसते आणि बाजूला डोंगराची कडा. तर मी म्हटलं नाही, तर आम्ही खाण्यासाठी मिरच्या लावलेल्या आहेत. त्या मिरच्यामध्ये शेपू आला आहेत आणि तो 200-250 शेपू नक्की निघणार. आणि 200-250 शेपू म्हणजे 1000-1200 रुपये. तर आणि काढायला त्याला लागणार 1 ते 1.5 तास. आता पटापट. आणि ही भाजी आहेत ना, जशी आपण आऱ्यात टाकतो त्यापेक्षा पण छान असते, कारण ती मोकळी सुटसुटीत असते, ती बिलकुल खराब होत नाही. आणि तुम्ही बघू शकता इथं धनी पण लावलेले आहेत. आता ते बघून उपट नाहीत,
कारण धनी पण उगून आलेत. धनी म्हणजे कोथिंबीर. तर याला मिरच्या पण लागलेल्या आहे, कळ्या फुलं आणि छोट्या छोट्या मिरच्या. तर ही सगळी करामत निसर्गाची प्रक्रिया किमया फक्त आणि फक्त शेतकऱ्यालाच बघायला मिळते. पण आता खूप म्हणजे ज्यांना जिज्ञासा इतकी उंच थराला असते की त्यांनी आता बऱ्याच परसबागेत कुंड्यांमध्ये जिथं छोटीशी जागा मिळेल तिथं हे रोपटे फुले लावण्याचं क्रेज सुरू झाले. आणि गच्चीवरती पण लावतायत तर टेरेस गार्डन म्हणून. तर खूप सुंदर उपक्रम करतायत. त्याची तुम्ही पण लावून बघा तुमच्या आजूबाजूला. खूप जागा अशी एकरामध्ये नाही लागत त्याला, तर थोडीशी असली तरी चालते. आता बघा माझ्या 1 मिनिटाच्या आत 2 जुड्या झाल्या. अशा मी पटापटा 200-250 जुड्या काढून घेणार. आम्ही 3 जण आहेत, पण ते कॅमेऱ्यासमोर येत नाही ना एक पण काही हरकत नाही. बघा भाजी कसली भारी आली. आणि ही भाजी आता धुवून काढून भरून मार्केटला जाते. आणि माझ्या पाठीमागं दिसतेत ना भरपूर आहे, पुढं पण भरपूर आहेत. अशी क्रॉस जोडी बांधायची म्हणजे ती छान झुपकेदार दिसते आणि बांधायला पण सोपी जाते आणि दिसायलाही सुंदर दिसते. जसं प्रत्येक गोष्टीची पॅकिंग करताना कंपनीचे कसे अट्रॅक्टिव्ह करतात तसंच असतं शेतकऱ्यांचं पण, आणि ती व्यवस्थित पण बसते. आता ही बघा झाली माझी पटापटपूड. आणि अशाच जुड्या करायच्या आहेत आपल्याला, आणि त्या पण 2 तासाच्या आत काढून धुवून भरून ठेवायच्या आहेत. तर पटापट, कारण टाईम कमी राहिला आहेत आणि काम जास्तीचं आहेत. आता याच्यामध्ये मिरची पण धुंडणं आहे बरं का, आणि मेथी पण. आणि इकडं जे मी पाणी भरलं ना त्याच्यात साळूबाई आली बघा आंघोळ करायला जोडीनं एकदम मस्त वाटतं. कारण असे काही दृश्य असतात मनाला एकदम छान आनंद देऊन जातात. कोणी कोणी बघितलं आहेत असे पक्षी आंघोळ करताना. जेव्हा पण आम्ही पाणी भरतो किंवा नांगर हाणतो तर त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, असा कसं आपला व्हॉट्सअप ग्रुप असतो नातेवाईकांचा, मित्रांचा, सगळ्यांचा. काही झालं की लगेच पटापट सगळेजण माहिती करतात एकमेकांना. या बगळ्यांचा कोणता व्हॉट्सअप ग्रुप आहे मला आजपर्यंत कळला नाही. कारण काय होतं, जेव्हा पण आम्ही नांगरणी सुरू करतो रपारप सगळे बगळे येतात पटापट आणि मस्त किड्यांवरती ताव मारतात. आणि एक घटना मी ऐकली होती की चीनमध्ये चिमण्या हे ते सगळं मारून टाकलं. आणि त्या का बरं, तर त्या अन्न खातात म्हणून. कशा गोड दिसत आहेत ना. तर यांची आंघोळ आता काय आटपणार नाही ती, कारण ऊन आहे. आणि तरी पण 4:30-5 वाजले, पण छान वाटतंय त्या थोडंसं तर त्यांनी टाकलं म्हणे आता करायचं होतं माहीत नाही, पण त्याचा परिणाम असा झाला की कीटक खूप वाढले. आणि ज्या खात होतात पक्षी तेवढे त्याच्यापेक्षा कीटक जास्त खाल्ले. पण ही पक्षी काय करतात, आपलं संरक्षण काहीतरी इम्पॉर्टन्स असतं. त्यामध्ये आपण आता इथं ओवा पण निघाला. आता त्या ओव्याला मागं सोडून ओवा काढणं खराब, कारण शेतात सुरत सारखी शीत आणि निसासारखी ओवा कोणता आणि आणि आता पटपट पटपट करायचं. तर 50 जुड्या तर मी बांधून झाल्यात आणि आता पुढच्या पण आवरायच्या आहेत. आपण आता कॅमेरामॅनला पण जास्त वेळ नाही ठेवणार आहे, कारण 3 मिळून पटपट होईल, बरोबर आहे ना. तर हे सगळं करून आवरून खाली जायचं आहेत. आणि तहान पण लागली आहेत, पाणी पण पिऊ वाटतंय. आम्ही पाणी आणायचं विसरलं. मी फावडा आणि फट्टा आणला पण पाणीच नाही आणलं. आता ह्या जुड्या
वाढत चालला आहे गंज. आता त्या पण झाकून ठेवावं लागतील, नाहीतर उन्हानं त्या पण सुकतील. कारण खूप काळजी घ्यावी लागते, जशी आपण छोट्या बाळाची घेतो तशीच. तेव्हा ते पीक तुमच्यापर्यंत भाज्या फळं व्यवस्थित येतात. तर त्यासाठी आधी प्रत्येक गोष्टीचं. आणि आता ही बघा, इथं तर गवत उगलं असतं, गवताच्या ऐवजी ही भाजी. आणि मिरच्या सुरू व्हायच्या आधी भाजी निघून चालली, बरोबर. आणि ह्या भाजी निघून गेली की मिरच्या भरपूर येणार त्याला, 2 in 1. पटपट. आणि सुतळीच्या ऐवजी आम्ही ही अशी गोणी वापरतो, त्यामुळं पण. नाही तर पहिले सुतळ्या वापरायचो, सुतळीची 4 त्याला कापून पुन्हा 4 करायचो, पण तरी पण ते परवडत नव्हती. किलोनी सुतळी आणायला लागायची, 5 किलो, 7 किलो, 10 किलो. आता तसं नाही, एक पोतं असलं तर तुम्ही किती पण जोड्या बांधून थकतो, पण ते संपत. आणि खालून पण आम्हाला आवाज आला की आता पाणी प्यायला तरी यामध्ये. आता ही किती मोठी झाली तिथून, पण ही भाजी इथं सोडून नाही शकत, कारण ऊन भयानक आहे. आणि जाता जाता रिकाम्या हातानं न जाता ही भाजी आपण घेऊन जाऊया. मोजून काढली मी, तर बरीच. किती भरली पहिली, 30, 60, 70, 80 जोडी झाली आहेत आता. आणि जी राहिली आहे ती पण आपण पाणी पिऊन येऊ, ब्रेक घेऊन, मग फ्रेश पण वाटेल. तर हिला रिकाम्या हाताने जायचं नाही, जाता जाता हिला तिकडं नेऊन टाकायचं, म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला येऊ तर नवीन भाजी नेता येईल. तर त्यामुळं आता हिची बांधून हिला घेऊन जायचं तिकडं. असे आमचे कामं सुरू असतात. आणि आदिती कोणी असतं तर पाणी इकडंच आणून दिलं असतं, त्यामुळं जायचं पण गरज पडली नसती. पण ते आले नाही, आता अजून येतील. आता त्यांची पण शाळा सुटायची वेळ होत आलेली. तर हिला घेऊन जाऊया. आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट्समध्ये नक्की लिहा. परत भेटूया नवीन छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे.